जिला परिषद एवं पंचायत समिति चुनाव में हर तरफ शेका पक्ष, शिवसेना, आरपीआई गठबंधन का ही वर्चस्व दिखाई दे रहा है। चुनाव प्रचार में भी गठबंधन का ही बोलबाला है। गौरतलब है कि गठबंधन द्वारा जो विकास कार्य किए गए हैं, उसी का नतीजा है कि कांग्रेस के कार्यकर्ता ऐन चुनाव के मुहाने शेका पक्ष में दाखिल हो रहे हैं। जब से चुनाव की तारीख का ऐलान हुआ है, उस दिन से ही राजनीतिक उथल पुथल और तेज हो गई है। समाज के हर तबके के लिए काम करने वाले विधायक विवेक पाटिल की कार्यप्रणाली एवं कांग्रेसी नेताओं की निष्क्रियता के चलते कुछ दिन पहले चांडोली, तामसई, गारमाल, फणसवाड़ी आदि गांव के कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश किया। फिर चिरनेर ग्राम पंचायत के सदस्य सकरा ठाकरे और आयत्या ठाकरे ने कांग्रेस का दामन छोड़ा और अब उरण तालुका अंतर्गत कलम्बुसरे गांव के कार्यकर्ता हसुराम नाईक, महादेव नाईक, गोपीनाथ पाटिल, नामदेव नाईक, धनाजी नाईक, सुरेश नाईक, महेश नाईक, सुभाष नाईक, मनोहर नाईक आदि सहित सैकड़ों कांग्रेसी कार्यकर्ताओं ने रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर की कुटिल नीति एवं परिवारवाद से तंग आकर शेतकरी कामगार पक्ष में प्रवेश किया, जिनका स्वागत विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इतवार को कलम्बुसरे गांव में आयोजित इस पक्ष प्रवेश कार्यक्रम के लिए पूर्व झेडपी सदस्य तथा चिरनेर जिला परिषद निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार जीवन गावंड, खोपटे ग्राम पंचायत के सरपंच मधुकर पाटिल, पिरकोन ग्राम पंचायत के सरपंच रमाकांत जोशी, शेका पक्ष के स्थानीय वरिष्ठ कार्यकर्ता काशीनाथ पाटिल, श्री भोपी, रामचंद्र पाटिल आदि गणमान्य सहित शेका पक्ष के कार्यकर्ता एवं कलम्बुसरे ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर शेका पक्ष में प्रवेश करने वाले कांग्रेस कार्यकर्ताओं का स्वागत करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि उरण परिसर में हो रहे औद्योगिक विकास में रोजगार पाना स्थानीय भूमिपुत्रों का अधिकार है और इस अधिकार को पाने के लिए हम भूमिपुत्रों के साथ हमेशा रहेंगे, मगर भूमिपुत्रों को उनके अधिकारों से वंचित रखने के लिए कोई कंपनी प्रशासन से सांठगांठ करेगा तो हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे। पण या विभागामध्ये जो काय विकास होत येत असेल त्या विकासाची फळं पहिल्यांदा त्या प्रोजेक्टसाठी गेलेली जमीन जी आहे त्या शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ती शेतकऱ्यांना मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देत आहे। त्याच पद्धतीनं आता इथे कोणी छोटे मोठे येत असतील तर आमचा त्यांना विरोध निश्चित नाही, पण आमचा विरोध नाही याचा अर्थ तिथं होणाऱ्या विकासाची फळं जर बाहेरचं कोण घेणार असेल तर ते आम्हाला बिलकुल मान्य नाही। त्या विकासाची फळं ही आम्हालाच मिळाली पाहिजे, पहिल्यांदा शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, नंतर गाववाल्याला मिळाली पाहिजे आणि नंतर आपल्या विभागातल्या लोकांना मिळाली पाहिजे। ही आग्रही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचं है। गांव और विभाग के विकास के लिए ग्रामवासी भूमिपुत्रों ने एकजुट दिखाने की जरूरत है, ऐसा प्रतिपादन श्री पाटिल ने किया। कंपनी आधी मॅनेजमेंट आपल्याशी बोलायला तयार नव्हती, ती आता बोलायला लागलेली आहे आणि आपण सांगू त्या पद्धतीने काम करायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे। पण ह्याच्यामध्ये खरं यश जर कोणाचं असेल, या यशाचा खरा जर मानकरी कोण असेल तर मानकरी तुम्ही सर्व शेतकरी आहात का तुम्ही एकजुटीने आहात। तुम्ही जोपर्यंत एकजुटीने आहात तोपर्यंत तुमच्या मागे आम्ही आहोत आणि तुम्हाला सर्व फायदे मिळवून आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामुळे तुमची एकजूट ही सर्वात महत्वाची आहे, सर्वात मोठी आहे आणि त्याचं खरं श्रेय या यशाचा सिंहाचा वाटा जर या यशात कुणाचा असेल तर तुमच्या शेतकऱ्यांच्या एकीमध्ये आहे हे सांगायला मला निश्चितपणे आनंद या ठिकाणी वाटतो आहे। आणि म्हणून आपण ह्या सर्व एकच नव्हे तर अनेक ठिकाणी जे जे उद्योग येतील त्या ठिकाणी आपल्याला फायदे मिळवून देण्याच्या दृष्टिकोनात आपण निश्चित प्रयत्नशील राहू। श्री पाटिल ने आगे यह भी कहा कि गठबंधन ने अब तक स्थानीय प्रकल्प बाधितों के लिए जितने भी आंदोलन किए, उन आंदोलनों के दौरान कांग्रेसी नेता कहां नदारद हुए थे, यह सवाल मतदाताओं से पूछा जाए और गठबंधन के उम्मीदवारों को ही मतदान करने का आह्वान करे। पण या ठिकाणी आपण प्रमुख कार्यकर्ते पण आहात, मी आपल्याला सांगेन आपण कोणता प्रचार करणार आहात की एससीजेडचा लढा जेव्हा इथला शेतकरी लढत होता, इथला शेतकरी जेव्हा आपल्या जमीन वाचवण्यासाठी त्या ठिकाणी मोर्चे काढत होता, पोलिसांचा लाठीमार खात होता, पोलिसांनी जेलमध्ये टाकलेले होते, पोलिसांनी अनेक लोकांवर आपल्यावर केसेस केलेल्या होत्या, पोलिसांनी भागलेल्या त्या काँग्रेसवाल्यांनी पण आपल्या लोकांना मारले, काँग्रेसवाल्यांनी पण आपल्या लोकांवर अन्याय केला। त्यावेळेस आजचे शेतकरी कामगार पक्ष शिवसेनेचे उमेदवार कुठे होते? सतत आघाडीवर होते, प्रत्येक ठिकाणी होते, प्रत्येक गावाच्या बैठकीमध्ये हिरोरीना भाग घेऊन हा लढा यशस्वी झाला पाहिजे प्रयत्न करीत होते आणि काँग्रेसने उमेदवार केले ते काय करत होते ते कधी या लढ्यात कुणाला दिसले का? मतदारांना तुम्ही जाऊन विचारलं पाहिजे का बाबा एवढा मोठा लढा चालू असताना
आज जे मत मागायला काँग्रेसचा उमेदवार म्हणून तुमच्याकडे येतोय ते तेव्हा कुठे होते, तेव्हा तुम्ही त्यांना पाहिलत का, तुम्हाला कुठे त्या लढ्यामध्ये ते दिसले का, हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला पाहिजे। वहीं चिरनेर जिला परिषद निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार तथा पूर्व झेडपी सदस्य जीवन गावड़ ने अपने बयान में शेकापा शिवसेना गठबंधन द्वारा किए गए विकास कार्यों का जायजा लिया। आज बांदिवळ गावामध्ये कुठलाही रस्ता कॉन्क्रिटीकरण झाल्याशिवाय राहिलेला नाही आहे। त्याचबरोबर ज्या अडचणीच्या ज्या गोष्टी होत्या, दोन्ही स्मशानभूमीवर जाण्यासाठी त्यांना चांगले रस्ते नव्हते, ते रस्ते करण्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी झालेलो आहोत। म्हणजे कुठला भाग त्या छोट्याशा बांदिवळमध्ये आपल्याला राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे 80% जे लोक जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आणि युतीच्या पाठीशी उभे आहेत, हे ठामपणे मी सांगायला मागत आहे। गेल्या 10 वर्षामध्ये काम करत असताना कुठला गाव नाही की त्याच्यामध्ये आपला विकासाचा काम नाही। ह्याच्या अगोदर जे काँग्रेसचे खासदार होते त्याच्या अगोदर सुद्धा काँग्रेसचे खासदार होते, तेव्हा आपल्या या भागामध्ये 5 पैशाचा सुद्धा विकासाचा निधी ते आणण्यामध्ये यशस्वी झालेले नाही। मात्र गावागावामध्ये विकासाचं काम करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। प्रत्येक गावामध्ये जिथं जिथं शालागृहाचं काम आहे तिथं शालागृहाचं काम करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। इथल्या कलमुसऱ्याच्या गावामध्ये सुद्धा नवीन शालागृह बांधण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। त्याचबरोबर कलमुसऱ्या गावामध्ये जो खराब रस्ता होता तिथं सुद्धा आमदार निधीतून काम करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। आपला कुठला गाव जर धरला तर तिथं रस्त्याची कामं आपण करण्यामध्ये केलेली नाहीत असा एकही गाव कोणी सांगू शकणार नाही। जिथं जिथं स्मशानभूमीची रस्ते आहेत तिथपर्यंत स्मशानभूमीचे रस्ते पोहोचवलेले आहेत। इस दौरान शेका पक्ष में प्रवेश करने वाले कांग्रेस कार्यकर्ताओं का स्वागत विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। वहीं तरघर ग्राम पंचायत अंतर्गत मोहा गांव के गौतम कोली, प्रशांत कोली, शशिकांत कोली और महेंद्र कोली इन कांग्रेस कार्यकर्ताओं ने ठाकुर कंपनी की मनमानी से तंग आकर शेका पक्ष में प्रवेश किया, जिनका स्वागत विधायक विवेक पाटिल ने किया। शेका पक्ष ऑफिस में संपन्न हुए इस पक्ष प्रवेश कार्यक्रम के लिए शेका पक्ष के तालुका सचिव नारायण घरत, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, ओवले विभागीय सचिव जीके म्हात्रे, पूर्व नगर सेवक वजूभाई सादरानी, महिला आघाड़ी की पूर्व अध्यक्षा माधुरी गोसावी, नावा ग्राम पंचायत के सरपंच जितेंद्र म्हात्रे, जनार्दन पाटिल, आरके मोकल आदि गणमान्यों सहित शेका पक्ष के कार्यकर्ता उपस्थित थे। इस दौरान राजेंद्र पाटिल ने अपनी प्रतिक्रिया में गौतम, प्रशांत, शशिकांत और महेंद्र का स्वागत करते हुए कांग्रेस के स्थानीय नेताओं की आलोचना की। शशी कोळी, महेंद्र कोळी, माझे मित्र श्री विनोद कोळी, हे सर्व लोक आज शेतकरी कामगार पक्षामध्ये आलेले आहेत। येत असताना मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हेच लोक काँग्रेसकडून अग्रेसिव्ह होते, ह्याच लोकांनी घर जाऊन काँग्रेसची मतं काढली। आता हे लोक आपल्याकडे आल्यामुळे मला वाटतं मोहोळ गावातली काँग्रेस ही शोधा म्हणजे सापडेल अशी अवस्था आम्ही त्यांची करून ठेवली। 2-3 दिवसामध्ये आणखी 10-12 लोकांचा पक्षप्रवेश मुळात आम्ही करायला मागतोय, त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला यश येईल। काल परवाच आम्ही किशोर कोळीसुद्धा आपले चांगले कार्यकर्ते पक्षामध्ये घेतले। एक नवीन पिढी, एक नवीन फळी देवेंद्र पाटील आणि भाजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण मोहोळ गावामध्ये करायला मागतोय। ज्येष्ठ नेते श्री पंढरशेठ पाटील हे पक्षामध्ये सक्रिय झाल्यापासून गावची वेगवेगळी विकासाची कामं आम्ही केली। जवळजवळ देवेंद्र पाटलांनी 35 लाखाचं पाईपलाईनचं काम केल्यामुळं आज हे पाणी प्रत्येक महिलेच्या घरोघरी पोहोचतंय। त्याच्या डोक्यावरचा हंडा काढण्याचं काम आम्ही मंडळीने केल्यामुळं निश्चितच आम्हाला मतदार हे साथ देतील।